हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी आपण घेतलेले आहे तांदळाचं पीठ अर्धा किलो। आता मी या सगळ्या पिठाचे करणार नाहीये, आपण यातल्या अर्ध्याच पिठाचे मोदक बनवणार आहोत। त्यासाठी आपण थोडीशी 2 टेबलस्पून आपण खसखस गरम करून घ्यायची आहे। हे पहा, आपण एक नारळ घेतलेला आहे खोवून, आणि आपण आता 2 ते 3 चमचे तूप घेणार आहोत। आपल्याला सारण तयार करायचं आहे, त्यासाठी आपण 2 चमचे तूप घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आपण जो नारळ किसून घेतलेला आहे तो नारळ याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता आपण सर्वसाधारण 2 वाट्या नारळाचं किस घेतलेला आहे। त्यासाठी आपल्याला 2 वाटी नारळाचा किस घेतला तर आपल्याला तेवढंच गुळाचं प्रमाण घ्यायचं नाहीये, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजे 1.5 वाटी घ्यायचं आहे। 2 वाट्या खोबऱ्याच्या किसाला 1.5 वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे। आता हे आपल्याला बारीक गॅसवरती व्यवस्थित सारण परतवून घ्यायचं आहे। जास्त फास्ट गॅस आपल्याला ठेवायचा नाहीये, अगदी मीडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे। हे पहा, असं मधून मधून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, सारखं हलवायचं आहे, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते, गुळामुळे पटकन करपतं सारण। आता आपण खसखस जी भाजून घेतलेली होती थोडीशी गरम करून, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। थोडी वेलची पूड, एका बाजूला आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण ते वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि खसखस सुद्धा टाकून घेतलेली आहे। सारण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे, गूळ आपला पूर्णपणे याच्यामध्ये विरघळलेला आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे सारण तयार झालेलं आहे। आता आपण पाणी जे गरम करत ठेवलं होतं त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ आपण घ्यायचं आहे, 1/2 किलो तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी। आता हे गरम पाणी आपण उकळलेलं आहे, ते याच्यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पाणी गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या साहाय्याने हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, लगेच हाताने मळायचं नाहीये। हे पहा, चमच्याच्या साहाय्याने आपल्याला असं हे मळून घ्यायचं आहे। पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, थंड पाणी बिलकुल वापरायचं नाहीये। काही जण पीठ उकडून घेतात, आपण न उकडता गरम पाण्यामध्ये फक्त त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने जरी आपण पीठ बनवलं तरी सुद्धा मोदक आपले खूप छान आणि टेस्टी होतात, उकड काढायची सुद्धा गरज नाही की पिठाला। हे पहा, या पद्धतीने आपण हा गोळा बनवून घेतलेला आहे, पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आपण पाहू शकता किती छान असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। सारणामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे, काजू आणि बदामचे तुकडे आपण करून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये।
त्याच्यामुळे आपलं सारण सुद्धा खूप छान आणि टेस्टी लागतं. हे पहा, आता मी साच्याच्या साह्याने हे मोदक बनवणार आहे. याच पद्धतीने आपण हाताने सुद्धा पारी बनवून मोदक बनवू शकतो. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ज्यांना हाताने पारी बनवता येत नाही त्यांच्यासाठी हे साच्याने सुद्धा बनवणार आहे. हे पहा, आपण एक छोटासा गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा. आता तो गोळा आपल्याला या साच्यामध्ये असा आतमध्ये भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला हा गोळा आतमध्ये साच्यात भरून घ्यायचा आहे. त्यानंतर मध्ये असा आपल्याला बोटाने होल करून पीठ साईडला बाजूला आपल्याला असं ते व्यवस्थित थोडंसं हलक्या हाताने दाबून बोटाने ते बसवायचं आहे. आणि मध्ये पूर्ण आपण याला पोकळ बनवणार आहोत. हे पहा, या पद्धतीने आपण हे पीठ साईडला साच्याला लावून घेतलेला आहे. आणि आपण मधला भाग जो आहे तो पूर्णपणे असा पोकळ बनवलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. हे पहा, थोडं थोडं आपण असं हे सारण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. बोटाच्या साह्याने आपल्याला आतमध्ये सारण असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे मोदकाचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने आपल्याला तोंड बंद करून घ्यायचं आहे साच्याचं. अगदी दाबून व्यवस्थित आपल्याला हे पीठ बसवायचं आहे. मार्केटमध्ये मोठे साचे सुद्धा मिळतात. तुम्हाला ज्या साईजचे साचे हवेत त्या साईजचे तुम्ही घेऊ शकता. आणि आपण पाहू शकता आपला मोदक किती सुंदर आणि सुरेख असा झालेला आहे. हे पहा, अगदी छान असा दिसत आहे आपला मोदक, रेखीव. हे पहा, याच पद्धतीने आपण एक एक करून असे साच्याचे मोदक बनवून घेणार आहोत. आणि असं केल्याने मोदक आपले बिघडत सुद्धा नाहीत, एकसारखे शेप बनतात मोदकाचे. आणि ते दिसायला सुद्धा त्यामुळे सुरेख दिसतात. आता आपण दुसरा सुद्धा मोदक अशाच पद्धतीने बनवणार आहोत. साच्याला आपण पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. अगदी कडेला दाबून पीठ आपल्याला व्यवस्थित बसवायचं आहे ते. आणि मध्ये आपल्याला सारण भरण्यासाठी असं पोकळ जागा करून घ्यायची आहे. हे पहा, मगाशी आपण दाखवलं तसंच अगदी आपल्याला याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. हे पहा, याच पद्धतीने आपण याचं तोंड पूर्ण व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता साईडने आपल्याला व्यवस्थित याला दाबून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि आपला दुसरा सुद्धा मोदक अशा पद्धतीने अतिशय छान असा तयार झालेला आहे. आता हे पहा, मी तुम्हाला हाताने सुद्धा पारी बनवून मोदक बनवून दाखवणार आहे. वाटीप्रमाणे आपल्याला गोळा घेतल्यानंतर वाटीप्रमाणे त्याला असं गोल 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 बोटाने आपल्याला ते पीठ असं दाबून पारी पातळ करायची आहे.
अगदी अशी पातळ करायची आहे. पुन्हा आपण याला तळहातावरती थोडंसं ठेवून असं बोटाने थोडंसं दाबून दाबून आपण पातळ करणार आहोत. आता आपण पहिल्यांदा याच्या कळ्या बनवून घेणार आहोत. आपण वाटीला जसा आकार देतो तसा आपण एक एक कळी याची तयार करून घ्यायची आहे. हे पहा, या पद्धतीने आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. एखादी पाकळी बनवताना जरी आपलं तुटली थोडी तरी सुद्धा आपल्याला ती जॉईन करता येते. घाबरण्याचं काहीही कारण नाही. हे पहा, अशा पद्धतीने मी हे बनवून घेतलेलं आहे. आता याच्या आतमध्ये आपण सारण भरून घेणार आहोत. हे पहा, आपण याच्यामध्ये आता सारण भरून घेतलेलं आहे. आता हाताने आपण मोदक बनवत असताना आपल्या ज्या मोदकाच्या कळ्या आहेत त्या मोडू नये त्याच्यासाठी आपल्याला अगदी हळूवार त्या अशा दाबून वरती घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण हाताने सुद्धा मोदक बनवू शकतो. हे पहा, आपला हाताने सुद्धा मोदक छान झालेला आहे. आता आपण चाळणीला तेल लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व मोदक आपण असे ठेवून घेतलेले आहेत. बघा किती छान आणि सुंदर सुरेख आपले मोदक दिसत आहेत. एकदा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. पहा, आपले मोदक शिजून तयार झालेले आहेत. किती सुंदर आणि सुरेख असे आपले मोदक बनलेले आहेत. मला साच्याचे मोदक जास्त आवडतात म्हणून मी त्याच्यानेच बनवते. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही बनवा. हे मोदक खायला सुद्धा खूप छान लागतात आणि टेस्टी. तुम्ही जर एकदा करून खाल तर सारखे सारखे पुन्हा करून खाल, इतके हे छान लागतात. थँक्यू.